नमस्कार मैत्रिणींनो, बघा अशा पद्धतीने तुम्ही कात्रीला धार लावू शकता। 5 प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे। ही आपली भांडे घासायची घासणी आहे। अशा पद्धतीने छोटे छोटे बारीक तुम्ही तुकडे करा। ह्या पद्धतीने सुद्धा आपल्या कात्रीला उत्तमरित्या धार लागू शकते। आणि दुसरी ट्रिक आहे की आपली हातशिलाईची सुई आहे ना, त्या सुईने आपल्या कात्रीला 2-3 वेळा असं घसघस घासून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। त्यानेही आपल्या कात्रीला धार उत्तमरित्या लागू शकते। तुम्ही 10-12 वेळा अशा उत्तम घसघस असा घासून घ्या की जेणेकरून आपल्या कात्रीला उत्तमरित्या धार लागून कात्री कापड आहे ती उत्तमरित्या कट होऊ शकतं मैत्रिणींनो। अशा पद्धतीने तुम्ही 2-3 वेळा सलग करून घ्या, दोन्ही साईडने पण करून घ्या। आणि बघा मैत्रिणींनो, तुमच्या घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही कात्रीला धार लावू शकता कोणताही खर्च न करता। अशा प्रकारे दोन्हीही साईडला तुम्ही सुईने असं घसघस घासून घ्यायचं आहे। तिसरं सांगणार आहे, आपलं जे घरामध्ये नेलपेंट आहे त्या नेलपेंटच्या बाटलीने सुद्धा आपल्याला कात्रीला धार लावू शकतो आपण। ही नेलपेंटची बाटली मी घेतलेली आहे, घरात असू शकते मैत्रिणींनो। या नेलपेंटच्या बाटलीच्या खालच्या साईडने सुद्धा आपल्याला या कात्रीला असं दोन्ही बाजूनी असं घसघस जोर लावून घासून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। जे काही कात्रीला टोके वगैरे निघाले असतात ते सुद्धा असं सारखं घासल्यामुळे ते असं एकदम स्मूथ होती कात्री आणि एकदम व्यवस्थितरित्या चालू शकते मैत्रिणींनो। आता चौथं आहे, स्क्रूड्रायव्हर आहे ना, तोही घ्यायचा आणि त्यानेही असं घसघस घासून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। यानेही कात्रीला उत्तमरित्या धार लागू शकते। तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। एकही रुपये खर्च न करता आपण घरच्या घरी ह्या ट्रिक्स वापरू शकतो मैत्रिणींनो। आणि खरंच मैत्रिणींनो, मी घरच्या घरीच कात्रीला धार लावते। मी 1 रुपयाही बाहेर खर्च करत नाही। अशा पद्धतीने मी कात्रीला धार लावते। आणि 5वं म्हणजे आपल्या घरामध्ये शिलाई मशीन असते, ती शिलाई मशीन अशी चाकाने फिरवायची आणि असे कात्रीचे 2 भाग आहेत ते पूर्णपणे दोन्ही हाताने धरून त्या चाकाला असं धरायचं आहे। अशाही पद्धतीने आपण कात्रीला धार लावू शकतो मैत्रिणींनो। उत्तमरित्या कात्रीला धार लागते। दोन्ही साईडने असे तुम्ही लावून घ्या मैत्रिणींनो। आणि ह्या पद्धतीने तुम्ही बघा करून, नक्की तुमच्या कात्रीला धार लागू शकते मैत्रिणींनो। मी या पद्धतीनेच कात्रीला आमच्या घरी धार लावते। दोन्ही साईडने करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। सावकाश असं करून घ्या जेणेकरून तुमच्या हाताला कोणत्याही प्रकारची जखम होऊ नये, कोणत्याही प्रकारच्या हाताला लागू नये। अशा पद्धतीने तुम्ही दक्षता घ्या मैत्रिणींनो। अशा पद्धतीने मी घरच्या घरी कात्रीला धार लावते। बाहेर कुठेही मी कात्रीला धार लावायला जात नाही मैत्रिणींनो। आणि तुम्ही खरंच अशा पद्धतीने करू शकता मैत्रिणींनो। तर खूप सोपी आणि साधी आणि सरळ ही पद्धत आहे मैत्रिणींनो। कोणताही खर्च वगैरे येत नाही मैत्रिणींनो। अशा पद्धतीने तुम्ही कात्रीला धार लावू शकता मैत्रिणींनो। तर बघा, आता पूर्णपणे 5 ट्रिक्स मी तुम्हाला दाखवल्या आहेत। आता तुम्हाला मी किती फास्ट चालत आहे ते फायनल